कारण तुम्ही शाप दिलाय, तुम्ही वियोगाला प्राप्त व्हाल म्हणून. मी काय घोडं मारलंय तुमचं? ते चुकीचं बोलले, कळत नाही त्यांना, सोडून द्या, अज्ञानी म्हणून सोडा, काही करा, पण मला दुःख होईल असं काही करू नका. मग रामचंद्र प्रभू म्हणाले, बरोबर आहे, तुझा काही दोष नाही याच्यामध्ये. मग मी पुन्हा उशाप देतो. काय उशाप आहे? काही नाही म्हणे, तुम्ही दिवसभर एकत्र राहाल आणि रात्री वेगळे व्हाल. रात्री वेगळे व्हाल. तेव्हा ते चक्रवाकी दिवसभर एकत्रित राहतात, रात्री वेगळे होतात. शब्दाची या आसकडी भेद नदीच्या दोहीथडी आरडते विरह वेडी बुद्धिबोधू तया चक्रवाकाचे मिथून सामरस्याचे समाधान भोगवी जो चितगगन भुवन दिवा. ज्ञानोबा राय 16वा अध्याय. नमन. ऐका. शब्दाची या आसकडी भेद नदीच्या दोहीथडी. ज्ञानोबारांनी रूपक केलंय त्याचं, पण आता जाऊ दे, त्या रूपक अलंकारात जाण्याचं कारण नाही आता. पण ज्ञानोबाराय म्हणतात तसं नदीच्या एका तीरावर चक्रवाक, एका तीरावर चक्रवाकी राहते आणि रात्रभर एकमेकांच्या नावानं ओरडत राहतात, पण रात्री एकमेकांना भेटत नाहीत. पण सूर्य उगवला की मग मात्र हे दोघे जण एकत्रित येतात. ज्ञानोबाराय म्हणतात तसं भेदाच्या नदीच्या दोन तीरावरती बुद्धी आणि बोध, बुद्धी स्त्रीलिंगी आहे, बोध पुल्लिंगी आहे. त्यामुळे हे दोघे जण भेदाच्या नदीच्या दोन तीरावर, बुद्धीला वाटतं बोध प्राप्त व्हावं, बोधाला वाटतं बुद्धीचा आश्रय करावा, म्हणून एकमेकांच्या नावानं आरडाओरडा करत राहतात. पण अज्ञानाच्या अंधारामध्ये बोध आणि बुद्धी एकत्रित येत नाहीत. पण सद्गुरु रूपी सूर्याचा उदय झाला की तो बोध आणि ती बुद्धी यांचं मिलन होतं. हा ज्ञानोबारांनी केलेलं हे रूपक आहे. रामचंद्र प्रभूंच्या शापानं चक्रवाकी रात्रभर वेगळे, सकाळी एकत्रित येतात. भक्तिशास्त्रामध्ये अजून एका पक्षाचा विचार आहे, सारस. सारस पक्षाचं या चक्रवाकापेक्षा अगदी विरुद्ध आहे. सारस पक्षी आणि एकमेकांपासून वेगळे झाले की लगेच मरतात. सारसाही विघडता ओहाउनी वत्स काढतात. ज्ञानोबराय बोलतात, प्राणच जातो त्याचा. सारस पक्षाचा पक्षिणी बरोबर विरह झाला, तो प्राणच सोडतो. आणि त्या पक्षिणीचाही प्राण जातो नवऱ्यापासून जर ती वेगळी झाली तर. एक प्राण न जाता दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्रित येतात आणि दुसरं वेगळे झाले की मरून जातात. भक्तिशास्त्रामध्ये अशी कथा आली की एके दिवशी सारस पक्षाची पत्नी आणि चक्रवाकाची पत्नी, सारसाला संस्कृतामध्ये लक्ष्मणा असा एक शब्द आहे, म्हणजे पत्नीला लक्ष्मण आणि लक्ष्मणा असं म्हटलं जातं. ती लक्ष्मणा आणि ही चक्रवाकी, सारस पक्षाची बायको आणि चक्रवाकाची बायको एके दिवशी एकत्रित भेटल्या. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या आणि त्या सारस पक्षिणीने त्या चक्रवाकीला असं विचारलं, काय ग म्हणे, मला तुमचं कळतच नाही प्रेम कसं आहे. म्हणे का? काय म्हणे, नवऱ्यापासून वेगळं होऊनही तुम्ही जिवंत कसे राहू शकता? कसला असला अर्धवट प्रेम, वरवरचं प्रेम? अरे नवरा वेगळा झाला की प्राण गेला पाहिजे, हे खरं प्रेम आहे, ती प्रेमाची तीव्रता आहे. बघ आमचं कसं होतं. आणि तुम्ही मात्र वेगळे होता, रात्रभर आरडाओरडा करता, पुन्हा दिवसा एकत्रित येता, पुन्हा रात्री वेगळे होता. वेगळं होऊनही कशी जगू शकतेस तू? नवऱ्यापासून वेगळं होऊन जगू कशी शकतेस तू? आमचं तसं नाही, आम्ही लगेच प्राण देऊन टाकतो, आमचं प्रेम उत्कट आहे. सारस पक्षिणीने हे सांगितल्यानंतर चक्रवाकी हसली आणि चक्रवाकीने तिला सांगितलं, अगं तुला प्रेमाचं महत्व काय कळणार? नवरा वेगळा होऊनही त्याच्या भेटी करता प्राण सांभाळून ठेवण्यामध्ये काय मजा असते तुला काय कळतं ग? काही कळणार नाही. त्रिजटेने सांगितलं, त्या विभीषणाने सांगितलं रामचंद्र प्रभूंना, अहो सीता अशी तुमच्या वियोगात मरणारी नाहीये. जरी तुम्ही वियोगाला प्राप्त झालेला असला तरी तुमचं प्रेम इतकं 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 प्रांजळ, प्रामाणिक आणि उत्कट आहे की तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या वियोगामध्ये जर सीता मातोश्री मेल्या असत्या तर त्यांचं प्रेम खरं राहिलं नसतं. तुम्हाला भेटल्याशिवाय त्या जाणारच नाहीत, कारण त्यांचं प्रेम खरं आहे. त्यामुळे या मायेवर तुम्ही विश्वास ठेवू नका, प्रेमावर विश्वास ठेवा. सीता मातोश्रींच्या प्रेमावर विश्वास ठेवा. तुम्हाला भेटल्याशिवाय ते आपला प्राण जाऊ देणार नाहीत. वाटेल ते होईल, पण प्राणरक्षण करत राहतील, तुम्हाला बघण्याकरता आणि तुमच्या दर्शनाकरता.
रामचंद्र प्रभूंचं थोडंसं समाधान झालं, बरं वाटलं. अनेक राक्षस मरत राहिले. जेव्हा अनेक 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 मरत राहिले, मेले रावणाकडचे थोडेसे राहिले, त्या वेळेला मात्र रावणाने कुंभकर्णाला उठवलं. कुंभकर्ण उठला. त्यांनी ते सगळं विचारलं, सगळं झालं. रणांगणावर गेला. अवाढव्य आहे कुंभकर्ण. अनेक रावणांना एकत्र, त्या वानरांना एकत्रित मुठीमध्ये धरून एकदम तोंडात टाकायला लागला. हजारो रावण एका क्षणामध्ये ते वानर गिळंकृत करायला लागला. एका क्षणामध्ये वानरांची संख्या कमी 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 व्हायला लागली. वानर अंतःकरणातून घाबरले, मागे मागे पळायला लागले. अंगद मध्ये पडला. अंगदाने सगळ्यांचं धारिष्ट बांधलं. पुन्हा सांगितलं, अरे पळता काय, मी दोर केव्हाच कापून टाकलाय, चला लढायला तयार व्हा. आणि मग पुन्हा सगळेजण यायला लागले. पुन्हा तो उठायला लागला, पुन्हा खायला लागला, पुन्हा घाबरायचे. अंगदाने पुन्हा मध्ये पडायचं. असं चालू होतं. मरता मरेना तो कुंभकर्ण, अवाढव्य होता. रामचंद्र प्रभूंनी त्याला मारायचं ठरवलं. त्याला मारलं. त्याचे हातपाय तोडून टाकले. त्या हातापायाखाली अनेक राक्षस, अनेक वानर येऊन मरून गेले. त्याचं धड वेगळं केलं. ते गडगडत खाली यायला लागलं, तर त्याच्या खाली अनेक राक्षस वानर मरायला लागले. रामचंद्र प्रभूंनी ते धड दूर केलं. मग इंद्रजिताला सांगण्यात आलं. इंद्रजित आला. त्याने या दोघांवरती ब्रह्मास्त्र चालवलं. ब्रह्मास्त्राचा प्रयोग झाल्यानंतर लक्ष्मण राम दोघेही पडले, निश्चित झाले. रामचंद्र प्रभूंना काही काळानंतर जागृती आली, पण लक्ष्मणाला जागृती येईना. का लक्ष्मण दोनदा बेशुद्ध पडलेत या युद्धामध्ये. दोन्ही वेळेला मारुतीरायांनी मदत केली आहे. सुषेणाने सांगितल्यानुसार औषधोपचार करून लक्ष्मणाला पुन्हा जीवित करण्यात आलेलं आहे. तो प्रसंग वेगळा आहे. पण हे सगळं झालं. लक्ष्मण निश्चित पडले. काय करावं? रामचंद्र प्रभू जागे झाले. लक्ष्मण उठेना. रामचंद्र प्रभूंना वाईट रडायला लागले. माझ्याही जगण्याला काही अर्थ नाही, लक्ष्मण गेला असंच सगळ्यांना वाटायला लागलं. मग काहीतरी औषधांनी त्याला बरं करावं. मग औषध कुठे आहे? ते द्रोणागिरी पर्वतावर आहे. मारुतीरायांनी सांगितलं, मी जाऊन घेऊन येतो. मारुतीराय तिथं गेले. गेल्यानंतर ती औषधी सांगितली होती, पण ते तिथं सगळीच औषधी चमकणारी दिसायला लागली. काय करावं कळेना. अख्खा द्रोणागिरीच उचलला. परत यायला निघाले. भरतानी वरून खालून बघितलं, एक वानर वरून पर्वत घेऊन चाललेला आहे. भरताला वाटलं की अरे हे बहुतेक रामावर आक्रमण करण्याकरता कोणता तरी राक्षस चालला, म्हणून भरतानी बाण मारला. मारुतीराय खाली उतरले. अयोध्येच्या अंगणामध्ये भरताच्या त्या दोघांचा संवाद झाला. रामचंद्र प्रभू हे एकमेव दोघांना जोडणारा धागा आणि कडी असल्यामुळे दोघांचंही एकमेकांविषयीचं प्रेम निर्माण झालं. आणि भरताला आश्वस्त करून तो द्रोणागिरी घेऊन मारुतीराय युद्धभूमीवर परत आले. लक्ष्मणाला औषध दिलं गेलं. लक्ष्मण पुन्हा सचेत झाले. आणि सचेत झाल्यानंतर लक्ष्मणाचं आणि इंद्रजिताचं तुंबळ युद्ध झालं. त्या युद्धामध्ये लक्ष्मणाने त्या इंद्रजिताला मारून टाकलं. कारण इंद्रजिताला वर होता, जो 14 वर्ष झोपणार नाही आणि 14 वर्ष खाणार नाही, त्याच्याकडून तुला काही मरण आहे. मग ते लक्ष्मणाने ते 14 वर्षाचा वनवास तो सगळा त्याच्यामध्ये ते सगळं केलं होतं. त्यामुळे लक्ष्मणाच्या हातून इंद्रजिताला मरण आलं. इंद्रजित गेला हे रावणाला कळलं. फार वाईट वाटलं. खूप विलाप रावणाने केला. त्यानंतर रावण स्वतः युद्धाला यायला तयार झाला. रावण युद्धामध्ये आला. एक वेळेला असं झालं की रावणाने अनेक वानरांना मारलं, परंतु मग रामचंद्र प्रभूंच्या बाणानं त्याचा रथ मागे फेकल्या गेला. त्याच्यात रावण घाबरला, युद्धातून पळून गेला. दुसऱ्या वेळेला रावणाच्या घोड्यांना मारलं रामचंद्र प्रभूने. त्याच्यामध्ये आता रावण रथहीन होईल या भीतीनं रावणाच्या सारथ्याने रावणाचा रथ माघारी आणला. रावण सारथ्याला नाही नाही ते बोलला, पण सारथ्याने पटवून दिलं, मी जर मागे आणलं नसतं तर तुम्ही जिवंत राहिला नसता. मग रावण तिसऱ्या वेळेला आला. ते कसा आला, काय आला, त्याचं वर्णन आहे. तो रथ कोणता, त्याला घोडे कोणते. रावणाच्या रथाला घोडे नव्हते, गाढवं जुंपलेली होती. त्यामुळे गाढवाचा रथ घेऊन रावण आल्याचं वर्णन काही रामायणामध्ये आलंय. काही का असेना, पण रावण रथात आहे, माईक आहे. रामचंद्र प्रभू जमिनीवर आहेत. समोरचा योद्धा रथात आहे, हे जमिनीवर आहेत.
देवतांना बघवलं नाही. इंद्राने आपला तो अग्निप्रमाणे तेजपुंज असणारा रथ अग्नीकडून मिळालेला तो रामचंद्र प्रभूंना दिला. आणि रामचंद्र प्रभूंच्या तो रथ बघितल्यानंतर लक्षात आलं की शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये आपण गेलो त्यावेळेला अनेक देवतांना आपण लांबून बघितलं होतं, पण जवळ गेल्याबरोबर त्या देवता निघून गेल्या. त्या रथाबद्दल जे आकर्षण वाटलं होतं तो हा रथ आहे. आणि मग रामचंद्र प्रभूंच्या लक्षात आलं की अरे हा रथ आपल्याला देण्यात यावा याच्याकरता सल्ला घेण्याकरता हे सगळे देव शरभंगाकडे आले होते. आता आपल्याला त्यांनी तो रथ आणून दिला. त्या रथावर रामचंद्र प्रभू आरूढ झाले. रामाचं रावणाचं युद्ध बराच वेळ चाललं. शेवटी बिभीषणाने काही युक्ती सांगितली. त्या युक्तीला त्या रावणाला मारण्याच्या आधी आपण परवा बोललो त्या पद्धतीनं अगस्त्य ऋषी रामचंद्र प्रभूंकडे आलेत आणि अगस्त्यांनी रामचंद्र प्रभूंना आदित्य हृदय ग्रंथाचे पाठ करायला सांगितले. आदित्य हृदयाचा उपदेश केला आणि त्या आदित्य हृदयाच्या उपदेश करून अगस्त्य तिथून निघून गेले. आणि आदित्य हृदयाचा उपदेश ऐकून रामचंद्र प्रभूंना जे सामर्थ्य प्राप्त झालं त्या सामर्थ्यानं बिभीषणाच्या सूचनेनुसार रामचंद्र प्रभूंनी रावणावर आक्रमण केलं. करता 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 रावणाच्या नाभीमध्ये बाण मारला. तिथं काही अमृत होतं, त्या अमृताला तिथून दूर केलं आणि त्यानंतर मग रावणाचा उद्धार एका बाणाने रामचंद्र प्रभूंनी केला. रावण मरून पडला आणि रावण मेल्यानंतर मग मात्र सगळी राक्षस सेना घाबरली, मागे पळायला लागली. ते रावण पडला मेला हे कळल्यानंतर ती बातमी इकडं बिभीषणालाही कळली, तिकडं सीतेलाही कळाली. रामचंद्र प्रभूंनी त्या सीतेने ती बातमी ऐकल्याबरोबर आनंद उत्सव साजरा केला. तिला बरं वाटलं, पण अजून नवऱ्याची भेट झाली नाही हे मनामध्ये होतं. बिभीषणाला कळलं आपला भाऊ गेला, वाईट वाटलं. कुंभकर्ण गेला तेव्हाही बिभीषणाला वाईट वाटलं होतं. काही जरी असलं, पटत जरी नसलं तरी भाऊ होता ना, मग काय शेवटी लहानपणी एकत्र राहिलो, एकत्र त्या गोकर्ण महाबळेश्वराला तप केलेलं आहे, त्यामुळे त्यांचं आमचं वैचारिक दृष्टीनं काही पटत नसलं तरी नातं होतं. त्या नात्याचा एक स्नेहबंध माणसाला बंधनात टाकत असतो, कुठेतरी भाऊक करत असतो. हे सगळं त्यांनी त्या बिभीषणाने ते ऐकलं. रावण मेला, पुष्कळ रडला, विलाप केला. रामचंद्र प्रभूंनी समजावलं, त्याला उत्तर क्रिया करायला सांगितलं. रावणाची उत्तर क्रिया बिभीषणाने केली आणि मग त्या बिभीषणाला आता लंकेवर बसवायचं आहे हे रामचंद्र प्रभूंनी शब्द दिल्यानुसार बिभीषणाला शब्द दिलाच होता. बिभीषणाला बसवायचं ठरलंही होतं. त्या दृष्टीने काही हालचाली सुरू झाल्या. सीता मातोश्रींना इकडं कळालं की आता आपल्याला आपल्या पतीची भेट होणार आहे. आणि मग सीता मातोश्री, त्यामुळे ते रावण पडला, ती मंदोदरी आली, तिचं रडणं झालं, तिने पुष्कळ त्याच्यामध्ये हे केलं. मग त्या दाहसंस्कार झाला त्या रावणाचा. पण रावणाचा राक्षस जरी असला तरी रावणाला पुरलं नव्हतं. रावणाचा दाह झाला का? कारण रावण विद्वान होता आणि रामाच्या हातून मेल्यामुळे त्याला मोक्ष मिळालेला होता. त्यामुळे ज्याला मोक्ष मिळाला आहे आता त्याला पुरून काही उपयोगाचं नाही. पुरायचं असतं ते राक्षसांना, त्यामुळे याला पुरायचं काही कारण नाही. हा मुक्त झालेला आहे, त्यामुळे आता राक्षस राहिला नाही, हा माणूस राहिला नाही, हा कोणीच राहिला नाही, हा मुक्त झाला. मग आता काय करायचं? मग याचा दाहसंस्कार करायला रामचंद्र प्रभूंनी सांगितलं. ते सगळं केलं. बिभीषणाला राज्याभिषेक केला. त्याचं कारण राजसिंहासन फार काळ रिक्त ठेवता येत नसतं. लगेच अभिषेक करावा लागतो, दुसरा राजा लगेच बसला पाहिजे. आणि मग बिभीषणाला राज्यावर बसवून रामचंद्र प्रभूने मारुतीरायांबरोबर सीतेकडे निरोप पाठवून दिला. सीतेला मारुतीराय पुन्हा भेटले. सीता मातोश्रींनी बघितलं. मारुतीरायाला बघून अत्यंतिक आनंद झाला. आणि मग सीतेजवळ जाऊन त्यांनी सांगितलं, सीता मातोश्रींनी सांगितलं, हे सगळं ठीक आहे, विजय झाला, पण मी तिकडं येणार नाही, त्यांनी इकडं आलं पाहिजे, मला इथून नेलं पाहिजे. रावणाने मला इथं आणून बसवलंय ना, मग रामाने मला इथूनच नेलं पाहिजे, मी स्वतः ही जागा सोडणार नाही. मारुतीरायांनी पुन्हा निरोप दिला रामचंद्र प्रभूंना. त्यानंतर मग त्या बिभीषणाची परवानगी घेऊन रामचंद्र प्रभू तिकडे गेले, कारण तो राजा झालाय ना आता. राजाच्या परवानगीशिवाय दुसऱ्याच्या राज्यात कसं जायचं? किती सरळ जीवन आहे बघा ना. अरे मीच तुला बसवलंय, आता मी वाटेल असं नाही, आता तू राजा आहेस ना, मला तुझी परवानगी घेतली पाहिजे. रामचंद्र प्रभू परवानगी घेऊन आत आले
आणि बिभीषणाच्या बरोबर त्याच्या अनुमतीनं सीतेला भेटण्याकरता म्हणून गेले. सीतेला भेटले. रामचंद्र प्रभू आणि सीता मातोश्री यांची भेट झाली. दोघांनी एकमेकांचा चेहरा बघितला. आता त्याच्यामध्ये बरंचसं शास्त्र आहे. काही काळाची एक मर्यादा सांगितली. त्या मर्यादेच्या नंतर जर बघायची वेळ आली असेल तर पहिल्यांदा काशाच्या पात्रामध्ये तुपामध्ये बघावं आणि नंतर प्रत्यक्ष मुख बघावं, असं काही धर्मशास्त्र त्या संबंधानं सांगितलंय. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, आपण तेवढं कधी जात नाही कुठं. आपलं आपलं बघितलेलं बरं. बिभीषणाने सीतेला जवळ आणलं. सीता मातोश्रीने रामचंद्र प्रभूंकडे पाहिलं. रामचंद्र प्रभूंनी सीतेकडे पाहिलं, भेटले. रामचंद्र प्रभूंनी तिथे एक विचित्र गोष्ट केली. वाल्मिकी रामायणात त्याचा खुलासा आहे. रामचंद्र प्रभूंनी सीतेच्या चारित्र्यावर संशय घेऊन आता मी हिला भेटणार नाही असं सांगितलं. काय माहिती इथे राहिली, काय झालं असेल, परपुरुषाचा स्पर्श झाला, काय झालं माहीत नाही. सीतेला वाईट वाटलं. कशा करता रामचंद्र प्रभूंनी हे केलं असेल? आपल्या पत्नीवर संशय घ्यावा असं नातं मुळीच नव्हतं. रामचंद्र प्रभूंनाही हे माहिती आहे. परंतु तिथे असणाऱ्या अनेकांना ही शंका होती की सीता मातोश्री इथे राहिल्या, मग आपण रामाला कसं विचारायचं? आणि रामचंद्र प्रभूंना हे कळालं होतं. त्यामुळे सीता मातोश्रीवर अनेकांचा संशय आहे हे सांगण्यापेक्षा मीच संशय घेतो, म्हणजे सीता मातोश्रींच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याबद्दल क्रोध यायला नको. माझ्याबद्दल आला तर ती माझीच पत्नी आहे, मी समजावून सांगू शकतो. या विचारानं रामचंद्र प्रभूंनी तो संदेह घेतला. सीता मातोश्रींचं अग्निदिव्य झालं आणि मग रामचंद्र प्रभू सीता मातोश्रींना भेटले. त्यांची भेट झाली. इकडं यायचं आता ते सगळं, मग ते लंका वगैरे बघितली, सगळं झालं. महादेवांच्या आज्ञेने ते विमान वगैरे आलं. त्या विमानामध्ये बसले. समुद्र ओलांडून अलीकडे आले. रामचंद्र प्रभू आणि सीता मातोश्री अलीकडच्या तीरावर आल्यानंतर एक कथा त्याच्या बाबतीत अशी गमतीनं सांगितली जाते. मारुतीरायांकडे अनेक वानरांनी विचारणा केली की म्हणे एवढं मोठं तुंबळ युद्ध झालं, राम रावणासारखं दुसरं युद्ध नाही. राम रावण झुंजिनले कैसे राम रावणासारखे, असं ज्ञानोबारांनी 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला म्हटलंय 9व्या अध्यायाचं वर्णन करताना. गगनम गगनाकारम सागर सागरोपमः राम रावणयोर युद्धम राम रावणयोर इव. अनन्वय अलंकार आहे हा, याला अनन्वय अलंकार म्हणतात. त्याला त्याचीच उपमा, त्याला उपमान आणि उपमेय, उपमानालाच उपमेयाची उपमा देणं अनन्वय अलंकार मानला जातो. समुद्र कशासारखा आहे? समुद्रासारखाच आहे. आकाश कशासारखं आहे? आकाशासारखंच आहे. राम रावणाचं युद्ध कसं झालं? राम रावणासारखं झालं. हा अनन्वय अलंकार आहे. व्याकरणामध्ये याला परमतुलना असं म्हणतात. एका वस्तूची दुसऱ्या वस्तूशी तुलना होणं ही अवांतर तुलना आहे आणि त्या वस्तूची त्याच वस्तूशी तुलना होणं याला परमतुलना म्हणतात व्याकरणात. आणि साहित्यामध्ये अनन्वय अलंकार म्हणतात. एवढं मोठं म्हणे मारुतीराय युद्ध झालं, सगळे वानर गेले मारुतीरायांकडे. एवढं मोठं युद्ध झालं. कशा करता झालं? तर रामाला त्याची बायको मिळावी म्हणून एवढं युद्ध झालं. आम्ही सगळे रामाच्या बाजूनी लढलो. पण ज्या सीतेकरता आम्ही आमचा प्राण पणाला लावला, ती सीता काळी आहे का गोरी आहे एकदा दाखवा तरी, आम्हाला बघू तरी द्या. जिच्याकरता आम्ही आमचा प्राण पणाला लावला कोण आहे? काय एवढं युद्ध करावं वाटलं? अरे बायको सारखी बायको एक गेली तर दुसरी आणावी. पण हे न करता रामचंद्र प्रभूंनी एवढं मोठं युद्ध केलं. कोण आहे सीता बघू तरी द्या असं वाटलं. मारुतीरायांनी योजना केली म्हणे. रामचंद्र प्रभू आणि सीता मातोश्रींना विमानातून उतरून एका दगडावर बसवलं आणि सगळ्या वानरांना सांगितलं रांग लावा, दर्शन घ्या. बारी लागली गोपाळपूरपर्यंत लांब. एक एक वानर यायचा. रामचंद्र प्रभूंना पाहिलेलं होतं. त्यांच्या चरणावर मस्तक टेकवायचं. सीता मातोश्रींच्या आईसाहेबांच्या चरणावर डोकं ठेवण्याकरता जवळ जायचं, बघायचं, चेहरा वेडा वाकडा करायचा, पाया पडायचं, परत यायचं.
प्रदक्षिणा करायची, पुन्हा समोर येऊन नमस्कार करायचा, निघून जायचं। एकाही वानराच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसेना। मारुतीरायांनी एकाला अडवलं, काय रे म्हणे, दर्शन घेतलं? घेतलं। आईसाहेबांना भेटला? बघितलं। आणि मग चेहरा का वेडा वाकडा केला? आणि प्रदक्षिणा करता, मागे जाता, पुन्हा समोर येता आणि चेहरा वेडा वाकडा करता, काय 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 तुम्हाला काय अडचण काय? रामाचं दर्शन घेतल्यावर जसे प्रसन्न राहता, सीतेचं दर्शन घेतल्यावर प्रसन्नता का नाही? एकाने सांगितलं, खरं बोललो तर मारणार नाही ना? म्हणजे मारत नाही, बोल काय? या वानरांनी सांगितलं, आम्ही असं ऐकलंय की सीता फार सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे, असं ऐकलं, जवळ जाऊन बघ कशाची सुंदर, हिच्याकरता एवढं मोठं युद्ध करावं काय? ह्याच्यात काय सौंदर्य आहे? मारुतीराय म्हणाले, अरे आई साहेब आहेत, सौंदर्य नाही असं कसं म्हणता, काय कमी आहे त्यांच्यात? त्या वानरांनी सांगितलं, आम्ही एवढं ऐकलंय सीता सुंदर आहे, सुंदर आहे, बघितलं तर सीतेला शेपूटच नाही, कशाची सुंदर आणि कशाचं काय? सौंदर्याची संकल्पना व्यक्तिभेदाने बदलत जाते। पण गंमत कशी आहे बघा, सीतेला शेपूट नाही म्हणून सीता सुंदर नाही म्हणणारे वानर रामालाही शेपूट नाही हे माहिती नव्हतं काय, पण रामाला सुंदर म्हणत होते। शेपूट नसणं हे व्यावर्तकत्व दोन्हीच्या ठिकाणी बसलं पाहिजे की नाही, पण ते रामाच्या ठिकाणी बसत नाही आणि सीतेच्या ठिकाणी बसतंय। रामचंद्र प्रभू सुंदर आहे, सुंदरते ध्यान उभे विटेवरी, परमात्मा सुंदर आहे। सीता मातोश्री मात्र वानरांना तेवढी पटली। मारुतीराय म्हणे, चल पळा तिकडं, काय मूर्खासारखे विधानं करता। सगळ्यांना घेतलं, विमानामध्ये बसवलं। सगळे अयोध्येला परत येताना रामचंद्र प्रभू वरून सगळं दाखवत होते, सीते हे बघ, तू तिकडे गेल्यानंतर आम्ही इथं राहिलो, इथं आलो, इथं असं झालं, इथं तसं झालं, हे सगळं सीतेला दाखवत दाखवत भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये त्यांनी विमान उतरवलं। भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये हे सगळे राहिले आणि राहिल्यानंतर तिथून पुढे निघाले। मारुतीराय पुढे गेले। मारुतीराय पुढे जाऊन शृंगवेरपूरला गेले आणि तिथल्या गुहाला सांगितलं की भगवान परत येत आहेत, आणि त्याला कल्पना देऊन मारुतीराय सरळ अयोध्येमध्ये नंदीग्रामात गेले आणि भरताला सांगितलं, 14 वर्ष पूर्ण झाली आहेत, रावणाचा उद्धार करून भगवान आईसाहेब आणि लक्ष्मणाबरोबर परत येत आहेत। भरताला काय वाटलं असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो। आनंदानं भरत मोहरून गेले। गुहांनी पुन्हा रामचंद्र प्रभूंचं स्वागत केलं, पुन्हा त्यांचे पाय वगैरे धुतले, अत्यंत आनंद प्रकट केला आणि रामचंद्र प्रभू अयोध्येमध्ये नंदीग्रामामध्ये आले। भरताने स्वागत केलं, रामचंद्र प्रभूंनी त्यांना कडकडून आलिंगन दिलं आणि मग सगळे भेटले। रामचंद्र प्रभू भरताला भेटतात, अयोध्येमध्ये जातात आणि अयोध्येमध्ये गेल्यानंतर रामचंद्र प्रभू पहिल्यांदा गेले ते कैकेयीच्या महालामध्ये। कैकेयीच्या महालामध्ये जाऊन कैकेयीला वंदन केलं, नमस्कार केला, तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली, समर्पित भाव व्यक्त केला। पण तोपर्यंत कैकेयीच्या अंतःकरणामध्ये मंथरेने कालवलेलं विष निवृत्त झालं होतं, विकल्प निवृत्त झाले होते आणि पुन्हा तिला पहिल्यासारखे रामचंद्र प्रभू प्रिय वाटायला लागले होते। भरताने राज्य करावं, भरताला राज्य मिळावं, ही जी आत्मकेंद्री भावना होती, ही दरम्यानच्या काळामध्ये भरतामुळे आणि इतरांच्या संगतीमुळे निवृत्त झालेली। वसिष्ठ तिथं आले, या तिन्ही राण्यांना, तिघही आईंना ते भेटले, रामचंद्र प्रभू, सीता मातोश्री, लक्ष्मण, हे सगळं झालं। पुन्हा भरताने आपलं सगळं राज्य रामचंद्र प्रभूंना देऊन टाकलं। रामचंद्र प्रभू राज्यावर बसले। रामचंद्र प्रभूंचा राज्याभिषेक 14 वर्षानंतर वसिष्ठ मुनींच्या आज्ञेने आणि अर्थात भरताच्या, लक्ष्मणाच्या आणि शत्रुघ्नाच्या उपस्थितीमध्ये रामचंद्र प्रभूंचा राज्याभिषेक झाला। राम राजा झाला। हे सगळ्यांना बरं वाटायला लागलं, अत्यंत आनंद झाला। राज्य सुरू झालं, अत्यंत आनंदानं राज्य चालू होतं। आणि एके दिवशी एक चित्रकार रामचंद्र प्रभूंकडे आला आणि त्यांनी सांगितलं, तुमच्या जीवनचरित्रावर मी एक चित्र प्रदर्शनी निर्माण केलेली आहे, त्या प्रदर्शनीच्या उद्घाटनाकरता आपण यावं। रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, मला आत्ता वेळ नाही, सीतेला घेऊन जा। सीता मातोश्री, लक्ष्मण, शत्रुघ्न चित्रप्रदर्शनीच्या उद्घाटनाकरता गेले। निवांतपणानं चित्रप्रदर्शनी पाहिली, परत आले। सीता मातोश्री अंतःपुरामध्ये जाऊन पलंगावर झोपल्या।
त्यावेळेला त्यांच्या पोटामध्ये कुश आणि लव गर्भ वाढत होता. रामचंद्र प्रभूने विचारलं, सीते काही डोहाळे असतील तर सांग. सीतेने सांगितलं, वनवासात पुन्हा जावंसं वाटतंय. काय असेल ना, इतकं भोगूनही पुन्हा तिथंच जावं वाटतं. बायकाचं मनच कळत नाही. देवो न जानाति कुतो मनुष्यः असं सुभाषितच आहे. स्त्रियस्य चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्यः. अरे स्त्रियांचं चरित्र आणि पुरुषाचं भाग्य देवाला कळत नाही, माणसाला काय कळल. सीता मातोश्री म्हणाल्या, पुन्हा ऋषींच्या आश्रमात जाऊन राहावंसं वाटतंय. त्याच दिवशी रामचंद्र प्रभू आपल्या मित्रांबरोबर बोलत असताना त्या मित्रांनी, त्या भदरांनी तुमच्याबद्दल, सीतेबद्दल काय गावामध्ये चर्चा चालू आहे हे सांगितलं. आणि मग रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मण आणि आपल्या भावांना बोलवून घेऊन सांगितलंय की सीतेला आपल्याला अरण्यात पाठवायचं आहे. लक्ष्मणा तू घेऊन जा. लक्ष्मणाला बरं वाटलं नाही, पण भगवंताची आज्ञा म्हणून रामचंद्र प्रभूंच्या आज्ञेनुसार लक्ष्मणाने सीता मातोश्रींना रथामध्ये घेतलं. नदीच्या पलीकडे जाऊन वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ सोडून दिलं. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमातल्या मुनिकुमारांनी सीतेला रडताना बघितलं. आपल्या गुरुजींना जाऊन सांगितलं. वाल्मिकी आले, त्यांनी सीतेला ओळखलं, बरोबर नेलं. इकडं ब्रह्मदेवाच्या आज्ञेने नारदांनी सांगितलेलं रामाचं चरित्र लिहिणं चालू होतं वाल्मिकींचं. आणि त्याबरोबर सीतेच्या पोटातले गर्भही वाढत होते. सीतेने कुश आणि लवाला जन्म दिला. कालांतराने रामायण लिहून पूर्ण झालं. या रामायणाचं गान कोण करेल असं वाटलं. लवकुश समोर आले आणि वाल्मिकींनी लवकुशाला सांगितलं, बाळांनो तुम्ही हे रामायण गात जा. गाण्याकरता अयोध्येमध्ये जा. आणि मग कुश आणि लव ते रामायण आत्मसात करून अयोध्येमध्ये आले. रामचंद्र प्रभूंनी अश्वमेध यज्ञाची तयारी केली होती. त्या तयारीमध्ये, त्या अश्वमेध यज्ञामध्ये कुश आणि लवानी रामायण गायला सुरुवात केली. आणि इथं सुरू झालेलं आपलं रामायण थांबलं. इथं आपलं रामायण संपत आहे. कारण राम राज्यावर बसले इथपर्यंतच रामायण सांगावं, उत्तरकांड सांगू नये असे रामकथेचे संकेत आहे.